त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी आणि गोहिरेवाडी येथील विद्यार्थ्यांनी पाण्याच्या बाटलीचा माईक करून गावातील रस्त्याच्या दुरावस्थेचे रिपोर्टिंग केले। विद्यार्थ्यांनी स्वतःच तयार केलेल्या या अनोख्या रिपोर्टिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। प्रशासनाचंही याकडे लक्ष वेधलं गेलंय। गावातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं ग्रामस्थांसह शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामपंचायतीकडून यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं, मात्र अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। विद्यार्थ्यांनी केलेल्या या रिपोर्टिंगनंतर तरी प्रशासनानं रस्त्याची दखल घेऊन तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी सरपंच विलास आचार्य यांनी केली आहे। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे गावातील मुलांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत। पाण्यासाठी जाताना महिलांचेही मोठे हाल होत असल्याचं स्थानिक महिलांनी सांगितलंय। गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह गाठोड्यात बांधून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्याची वेळ आली होती, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली। दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय बाविस्कर यांच्या पथकानं गावात पाहणी केली। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत रस्त्याच्या समस्येबाबत आपली व्यथा मांडली। विशेष म्हणजे काल रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे गावात 2 विद्यार्थिनींनी अशाच पद्धतीनं रस्त्याच्या समस्येचं रिपोर्टिंग केलं होतं। विद्यार्थ्यांचा हा अनोखा प्रयोग आता जेन अल्फामध्ये जनजागृतीचं प्रभावी माध्यम ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। आता विद्यार्थ्यांच्या या अनोख्या रिपोर्टिंग नंतर तरी पैगलवाडी आणि गोहिरेवाडीच्या रस्त्याची दुरावस्था कधी होणार याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। माझं नाव स्मिता मच्छिंद्र शीद। आमचं गाव पेगलवाडी आहे। आमचं छोटंसं गाव पेगलवाडी आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, आम्हाला शाळेत जायला त्रास होतो। जाताना ड्रेस सारा चिखलाने माखून जातो, कधी कधी आम्ही चिखलात पडून जातो आणि जर तिकडे जास्त पूर असला तर आम्ही रस्त्याने या जा करतो। आणि आमची हीच इच्छा आहे की आम्हाला शाळेत जाताना खूप त्रास होतो, चिखलाने सगळे माखून जातो, कधी कधी पडतो आणि जर इकडं पूर असला का आमचे आई बाप गाडीवर इकडून घेऊन शाळेत घेऊन जातात। चिखल आहे रस्त्याला आणि जाताना सारा ड्रेस खराब होऊन जातो। तुझं काय नाव आहे? बरं, काय त्रास होतो शाळेत जाताना? शाळेत जाताना त्रास होतो। हा जो रस्ता झालेला आहे हा PWDच्या हद्दीतला म्हणजे PWDने काम केलेलं आहे। तर आपण या रस्त्याला आहे ना, आम्ही त्यांना पहिले सांगितलं होतं की रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होतं। आपण त्यांना तहसीलदारांना पहिलं पत्र दिलं 9/1/2023 त्याच्यानंतर त्यांनी या रस्त्याकडे काही लक्ष दिलं। त्याच्यानंतर आम्ही परत 3 महिने दिले विभागाला हे रस्त्याचं काम चुकीचं झालेलं आहे आणि जसं क्वालिटी पाहिजे रस्ते त्या पद्धतीत काम काय झालेलं नाही। काय मागणी आत्ता तुम्ही नाशिक शहरामध्ये बघितलं 600 कोटीचं बिलच बोगस काढलं। हा पूर्णपणे राज्यामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे आणि हे डांबरच खातात आणि हे सगळं सरकारी यंत्रणा आणि प्रशासन शासन पूर्णपणे भ्रष्टाचाराने माखलेलं आहे आणि बरबटलेलं आहे। इथं विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतायत, तर या विद्यार्थ्यांना तरी सोडा एवढीच हात जोडून विनंती। धन्यवाद। कॉन्ट्रॅक्टरला सांगून पण त्यांनी ना मागच्या वेळेस काम व्यवस्थित केलं नाही इथं। त्यांना खूप पत्र पण केली, सगळं काही दाखवून त्यांना आहे ना हे पत्र व्यवहार करून कधी झाला होता? हा रस्ता झालेला आहे 2023ला। तर 23च्या काळात जेव्हा काम चालू होतं रस्त्याचं तेव्हाच आम्ही वारंवार तहसीलदार साहेब असतील, त्याच्यानंतर साबाविक विभाग असेल, त्या लोकांना पत्र व्यवहार केले।